इतिहास सांगतो ज्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभं केलं त्यानंतर मराठ्यांची ताकद संपूर्ण भारतभर पसरली होती. राजस्थानसारख्या प्रदेशातही मराठ्यांचा दबदबा होता. तिथले राजपूत स्वतःच्या गादीवर होते, पण मराठ्यांचा प्रभाव मान्य करावा लागत होता. मराठ्यांना चौथा कर द्यावा लागत होता. ही त्या काळची वस्तुस्थिती होती. चौथ कर म्हणजे काय? चौथ कर म्हणजे एखाद्या प्रदेशाच्या उत्पन्नातील सुमारे 25% हिस्सा मराठ्यांना द्यावा लागत होता. का द्यावा लागायचा? छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात आणि नंतर मराठे ताकदवान झाले. त्यांनी अनेक भागावर थेट राज्य न करता आपला प्रभाव निर्माण केला. त्या बदल्यात तिथल्या राजांना शासकीय चौथ द्यावा लागत होता. त्याच्या बदल्यात काय मिळायचं? चौथ देणाऱ्याला मराठ्यांकडून हल्ला होणार नाही, प्रोटेक्शन, बाहेरच्या शत्रूपासून संरक्षण, मराठ्यांचा राजकीय सपोर्ट. राजस्थानमध्ये काय होतं? राजस्थानमधील काही राजपूत राजांवर मराठ्यांचा दबाव होता, त्यामुळे त्यांना चौथ द्यावा लागत होता. पण ते पूर्णपणे मराठ्यांच्या अधीन न होते, स्वतःच्या गादीवर होते. चौथ म्हणजे फक्त कर नव्हे, तर मराठ्यांचा ताकदीचा स्वीकार होता. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते, मराठ्यांची ताकद इतकी प्रचंड होती की त्यांच्या नावानेच संपूर्ण उत्तर भारत हादरत होता. मराठा सत्ता म्हणजे फक्त प्रदेश नाही, तर तो पूर्ण हिंदुस्थानात जाणवणारी ताकद होती. छत्रपती शिवाजी महाराज नंतर ही ज्वाला विझली नाही. पेशवे काळात मराठा साम्राज्याने उत्तर भारतापर्यंत आपला दबदबा निर्माण केला. दिल्लीपासून राजस्थानपर्यंत मराठ्यांची ताकद जाणवत होती. मराठे फक्त तलवारीने नाही, तर धैर्याने, रणनीती आणि स्वाभिमानाने जिंकत होते. हा इतिहास आहे आणि इतिहास कधी बदलला जात नसतो. इतिहास बदलण्यासाठी पराक्रम लागतो, जो सगळ्यांकडे नसतो. स्वतःला मोठं दाखवण्यासाठी नकाशे बदलावे लागतात. हे तुम्हाला कितपत योग्य वाटते कमेंट करून नक्की कळवा.